आवळा किती बहुगुणी आहे हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. ते पृथ्वीतलावरचं एक अमृत फळ मानलं गेलेलं आहे. तर याचा पचनाशी ज्या गोष्टी असतात, जे पचनाचे समस्या असतात त्याच्याशी रिलेटेड आवळा खूप महत्त्वाचा आहे. कारण पचन व्यवस्थित असलं तर चेहऱ्यावर तेजी येते, तर केसांच्या समस्या कमी होतील. तर सगळा पोटातून जाणारा हा सोर्स आहे. म्हणून मग पोट व्यवस्थित असेल तर आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात. मग त्याच्यासाठीच आपण पोटाचे विकार कमी व्हावेत याच्यासाठी या गोळ्या बनवल्या आहेत. तर त्या कशा बनवल्या आहेत ते बघतो आहे. 2 किलो आवळा घेतला आहे. छान असा स्वच्छ क्लीन आवळा, मस्त चकाकता आवळा घ्यायचा. उकडून घेतला आहे. उकडून असा लगदा तयार करून घेतला आवळ्याचा. आता याच्यात आपल्याला बडीशोप, ओवा आणि जवस, तीळ ह्या जिन्नस टाकून घ्यायचे आहेत. तर प्रत्येकी मी 150-200 ग्रॅम घेतलेला आहे. 3 चमचे काळा मीठ घेतलं आहे आणि 2 चमचे साधं मीठ घेतलेलं आहे. तर जो लगदा करून आपण घेतलेला होता तो लगदा ह्या चाळणीने असा चाळून घ्यायचा आहे. का मॅश करायचा याला, तर याच्यामध्ये बारीक धागे असतात आवळ्यामध्ये. ते धागे आपल्याला खाताना अडकायला नको किंवा घशात एखादा धागा अडकायला नको, म्हणून असं मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही हे मिक्सरला जरी काढून घेतलं तरी चालेल. अशा पद्धतीने ते बारीक झालं पाहिजे. तर हे पूर्ण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि सगळा गोळा तयार व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने सगळं मी काढून घेतलं. काही मिक्सरला काढलं बारीक, वरचं जे राहिलं होतं ते मिक्सरला बारीक करून घेतलं. आता याच्यामध्ये 150 ग्रॅम ओवा, 200 ग्रॅम बडीशोप, 50 ग्रॅम जवस आणि 50 ग्रॅम तीळ अशा पद्धतीने सगळं घेऊन मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. 2 चमचे साधं मीठ टाकलेलं आहे, म्हणजेच पोहे खायचे, आणि 3 चमचे काळं मीठ, 2 चमचे ज्येष्ठ मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण हिंग पावडर घेतलेली आहे. हिंग पावडर पचनासाठी अतिशय उपयुक्त असते, म्हणून आपण हिंग पावडर पण याच्यामध्ये टाकलेले आहे. बघा, या सगळ्या जेवढ्या जिन्नस आहेत ह्याचा आणि औषधाचा कुठल्याही प्रकारे जवळपाससुद्धा संबंध नाही. तर ह्या ठिकाणी हे जे आपण केलेलं आहे तर ते आपण जे दैनंदिन रोजच्या जीवनात आपण जेवण झाल्यानंतर जे खातो तेच याच्यामध्ये टाकलं आहे. आणि ह्या सगळ्या आयुर्वेदिक अशा उपयोगाच्या पोटाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच आपण टाकलेल्या आहेत. आता एका पॉलिथिनला असा होल करून मी एका प्लेटमध्ये अशा वड्या तयार करून घेत आहे. ह्या गोळ्या तोडून घेत आहे. तर सगळ्याच गोळ्या अशा पद्धतीने मी तोडून घेत आहे. आणि ह्या स्टीलच्या किंवा धातूच्या भांड्यात ते करायचं नाही आहे. एका पॉलिथिनवर तुम्ही ह्या तयार करून 2 दिवस कडक उन्हाला वाळवून घ्या. कारण आता ऊन चांगलं पडतं आहे 2 दिवसापासून. तर मी ह्या उन्हात कडक उन्हामध्ये अशा वाळवून घेत आहे. काही ताटात टाकल्या आहेत आणि काही पॉलिथिनवर टाकल्या होत्या. तर अशा पद्धतीने छान खणखणीत वाळून निघालेल्या आहेत. 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस जेवढे दिवस ऊन देता येईल तेवढे दिवस द्या. नरम आणि छान होते. व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा.